तुमच्या मते भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमच्या नेत्याशी एवढा बॉन्ड नव्हता का की त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जावा लागला? का राष्ट्रवादीने सत्तेत आल्यानंतर अशी कोणतीच कामे केलेली नाही का? मी मगाशी जसं सांगितलं की हे जे काही नेते पलीकडे गेलेले आहेत आमच्यातून, त्यांना व्यक्तिगत अडचणी आहेत, त्यांच्यावर कारवाई चालू होत्या, काही लोकांना जेलमध्ये जावं लागलं असतं, नाहीतर काही लोकांना वेगळ्या काही अडचणी येऊ शकल्या असत्या, काही पुरावे त्यांच्याकडे होते, काही व्यक्तिगत होते, काही व्यवसायाचे होते, काही बरेच काही होतं. त्यामुळे तो त्यांचा व्यक्तिगत विषय, पण त्यांनी त्यांचा विचार करत असताना बऱ्याच आमदारांना ते घेऊन गेले. आमदारांना जाताना कुणी कोणाची ती काहीतरी अडचण होते, मग त्या अडचणीवर बोट धरून मी तुमची अडचण सोडवतो, नाहीतर मग उद्या जाऊन तुम्ही अजून अडचणीत याल, तुमचे कारखाने तुमचे व्यवसाय अडचणीत येतील, या हेतूतून बऱ्याच लोकांना ते घेऊन गेले. त्यामुळे ह्या नेत्यांनी स्वतःचा विचार करत असताना बऱ्यापैकी इतर पदाधिकारी आमदार आणि सगळ्यांचंच नुकसान लॉंग टर्म मध्ये केलेलं आहे. बीजेपी असा एक पक्ष आहे की जो फक्त स्वतःचाच विचार करतो. या इलेक्शनला, लोकसभेच्या इलेक्शनला ते फक्त या लोकांचं म्हणजे अजितदादा आणि पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेब आणि पार्टी तर यांचा फक्त वापर करते आणि विधानसभेला वाऱ्यावर सोडून देते. त्यामुळे बीजेपीला दुसरं कसं आहे की नेहमी महाराष्ट्राच्या बद्दल आपण जर बघितलं तर पूर्वीपासून म्हणजे हजारो वर्षांपासून जेव्हा केव्हा एखादं अतिक्रमण नाहीतर एखादं स्वारी जेव्हा भारतावर आलेली आहे आणि दक्षिणेकडे जेव्हा जात असते, त्या विचार लढाई काही असेल तरी सगळ्यात मोठी भिंत कुठं असेल तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रात असणारा विचार, संतांचा विचार, त्यानंतर थोर व्यक्तींचा विचार हा लोकांच्या मनामध्ये आणि ध्यानामध्ये आहे. आणि आपली विचारसरणी ती असल्यामुळे हे जे काही प्रतिगामी विचार असतील, नकारात्मक विचार असतील, द्वेषाचं राजकारण असेल, द्वेषाचं राज्यकर्ते असतील त्या काळचे, त्यांना सुद्धा महाराष्ट्रावर तसा दम बसवायला फार अडचण झालेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर अख्ख्या जगाला दाखवून दिलं की मुठभर मावळ्यांच्या पण जिद्दी आणि स्वाभिमानी मावळ्यांच्या हिमतीवर लाखोचं सैनिक सुद्धा धुडकावून लावण्याची शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि तीच गोष्ट आजपर्यंत बीजेपीला कधीही साधता आली नाही या महाराष्ट्रामध्ये. आता लोकसभेचे इलेक्शन बघता त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते असताना, त्यांचे नेते असताना सुद्धा त्यांना राष्ट्रवादीला फोडावं लागलं, शिवसेनेला फोडावं लागलं. आणि ज्या पक्षाचा फक्त एकच आमदार आहे त्या पक्षाला सुद्धा दिल्लीला बोलून पार पायघड्या घालून स्वागत करून सत्कार करून त्यांना महत्त्व द्यावं लागलं आणि त्यांना कदाचित 1-2 सीट जाते. त्याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये कुटुंब फोडलं, पार्ट्या फोडल्या, छोट्या पक्षाला जवळ केलं, तरी सुद्धा भाजपला हा विश्वास बसत नाही की त्यांचे खासदार निवडून येतील का नाही. त्यामुळे बीजेपीने जे केलं त्यांनी स्वार्थीपणाचं राजकारण केलं आणि जी संस्कृती आहे कुटुंबाने हे ती तोडली, फोडली. आणि अहंकाराने त्यांचा एक नेता सांगतो की मी पुन्हा आलो पण 2 पार्ट्या फोडून आलेलो आहे. आणि हे जे नेते गेलेत ते स्वार्थासाठी गेलेले आहेत. स्वार्थासाठी त्यांनी पक्षांतरण केलं. दादा, तुम्ही म्हटला की त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी काही राष्ट्रवादीचे नेते त्यामध्ये गेलेले आहे. मग यांनी अशा कोणत्या अडचणी करून ठेवल्या होत्या की त्यांना त्या पक्षात जावं लागलं? कदाचित काही अशा अडचणी असतील त्याला उत्तरं नसतील. त्यांनी काय केलं हे मला तरी सांगता येणार नाही. पण माझ्या बाबतीत मी सांगतो की मी आधी व्यवसायामध्ये आलो, नंतर राजकारणात आलो. असे बरेच नेते आहेत की आधी राजकारणात आले, पदाधिकारी झाले आणि मग खूप सोप्या पद्धतीने व्यवहार, बिझनेस आणि तो इतका मोठा करतायत की कदाचित मोठ्या इंडस्ट्रियलिस्ट जे आहेत अडाणी, अंबानी, त्यांना सुद्धा असं वाटेल की अरे आपण काही चूक केली. एवढे मोठे बिझनेसमन राज्यकर्ते आहेत. त्यामुळे तो त्यांचा विषय आहे, त्यांनी केली असेल चूक. तुम्ही उलट केलं, ते पहिल्या व्यवसायात येऊन मग राजकारणात. त्यांना माझी पद्धत आहे, मला कॉन्फिडन्स आहे, मी चुकीचं काय नाही केलं. दादा, आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि अजून सुद्धा महाविकास आघाडीचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही अद्यापपर्यंत. वंचितला पण घ्यायचं चाललंय पण त्यावर अजून जागा द्यायचं ठरलेलं नाही. ह्यावर काय मत आहे? असं कोण म्हणलं फॉर्म्युला ठरला नाही? कधी तर मी सांगत नाही, कारण की पेपरला ज्या बातम्या लागतात त्याला प्रत्येक फॉर्म्युल्यानंतर प्रश्न, आम्हाला ज्या बातम्या द्यायच्या त्याच बातम्या लागतात. महायुतीचं कुठे ठरलंय फॉर्म्युला? त्यांचं पण नाही. बीजेपीचे काही उमेदवार फक्त डिक्लेअर झाले, कारण मग अजितदादा त्याच्यावर क्लेम करू नये, एकनाथ शिंदे साहेब क्लेम करू नये,
म्हणून त्यांनी फक्त त्यांचे उमेदवार 10 का 15 सहानुभूती दिली त्यांना. सहानुभूती कुठे, त्यांनी त्यांची जागा रिझर्व करून टाकली. आपण जसं एखाद्या पिक्चर बघायला गेलो नाही तर कुठं आणि तिथं नंबर नसेल तर आपण आपलं रुमाल ठेवतो, नाही तर एखादी पर्स ठेवतो, एखादी व्यक्ती रिझर्व करतो, असं बीजेपीला केलं आणि हे या दोन नेत्यांना कळत नाही. दादा, विधानसभे आणि लोकसभेची रणनीती काय असणार आहे? रणनीती ती राजकारणाची अशी सांगायची नसते, पण एक आहे, लोकात जायचं असतं, लोकांना विश्वासात घ्यायचं असतं. जे काही केंद्र सरकार आज करते त्याचा फायदा सामान्य लोकांना कसा होत नाही, मग इलेक्ट्रल बॉन्ड्स काय आहेत, कशा प्रकारचा तो भ्रष्टाचार आहे, या राज्य सरकारमध्ये असलेले जे काही नेते आहेत, जे काही पक्ष आहेत, नाही तर जे डिपार्टमेंट आहेत, त्यामध्ये कसं चुकीच्या पद्धतीने काय व्यवहार होतोय, त्याचा फटका सामान्य लोकांना बसतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगावं लागेल सोप्या भाषेत. म्हणजे फक्त कविता करून चालणार नाही, आपल्या खऱ्या अर्थाने ज्या काही सामान्य लोकांच्या अडचणी त्याची जाण तिथं असणाऱ्या लोकांना करून देऊन संघटनेच्या हिमतीवर ताकदीवर आपल्याला इलेक्शन लढावं लागेल. दादा, जर लोकसभेसाठी तुम्हाला आत्ता येणाऱ्या निवडणुकीला किंवा भविष्यात माढा मतदारसंघातनं पक्षाकडून निर्देश आले किंवा तुम्हाला तशी ऑफर भेटली तर त्या ठिकाणी तुम्ही लोकसभेसाठी लढणार का? कारण की माढा कशाला, महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघातून लोकसभेला जर माझी चर्चा होत असेल, नाही तर संधी देण्याचा विचार जर नेते नाही तर पार्टी करत असेल, त्याला साफ नाकार मी देईल. मला अधिवेशनातच जायचे, विधान भवनातच जायचे, महाराष्ट्रातच राहायचे, ते सुद्धा कर्जत जामखेड मधूनच लढायचे. कारण कर्जत जामखेडच्या जनतेने मला जे प्रेम दिलं, आज जे काय मला ताकद देतात, आज अडचणीच्या काळामध्ये मतदारसंघात नसताना सुद्धा लोक म्हणतात तुम्ही फक्त लढा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. त्या लोकांसाठी माझं ते कुटुंब आहे, त्या कुटुंबासाठी मी तिथूनच उभं राहणार. दादा, काटेवाडी हे साहेबांचं गाव आहे, तुमचं सुद्धा गाव आहे, परंतु काटेवाडीतील लोकांची प्रतिक्रिया बघता त्यांचा अजित पवार गटाला प्रतिसाद आहे, त्यांना सपोर्ट करत आहेत, त्यावर काय मत आहे तुमचं? एक तर महाराष्ट्र पवार साहेबांचं गाव आहे, नाही तर घर आहे, आणि पवार फक्त पवारच कुटुंबीय नाही तर अख्खा महाराष्ट्रात तिथं असणारी जनता साहेबांचं कुटुंब आहे. राहिला प्रश्न काटेवाडीचा, आता तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही जर तिथं एखाद्या कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जे बोलणार आहे, नाहीतर तुमच्या समोर येणार आहे, तर बारामती आणि खास करून काटेवाडी नाही तर बारामती मतदारसंघ तालुका घ्या, तिथं लोक कधीही बोलणार नाहीत. जे कार्यकर्ते, जे पदाधिकारी ते बोलणार. राजकारणात जे बोललं जातं, राजकारणात जे बोललं जातं, जे बोलतात तेच सगळं काय करतात असं नाही. न बोलता खूप काही गोष्टी होतात, ते बारामतीमध्ये झालेले आपल्या सर्वांना बघायला मिळेल. त्याच्याबरोबर काही नेते नुसती भाषणं करतात, गर्दी होती, हजारो लोक येतात, पण मतात रूपांतर होत नाही. त्यामुळे जे काही शांततेत होतं, जे लोक करतात तेच जास्त महत्त्वाचं असतं. दादा, जर का महाविकास आघाडीची सत्ता आली तर अजितदादा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात येणार का? आणि आले तर त्यांना पवार कुटुंबात आणि पक्षात काय स्थान असेल? मी फार लहान आहे त्या बाबतीत बोलायला. पवारसाहेब जो काही निर्णय घेतील मी दादांबद्दल आणि ठराविक नेत्यांबद्दल बोलणार नाही, पण इतर त्यांच्या सेकंड लेवलचे जे लोक पक्ष सोडून दुसरीकडे गेलेले आहेत, साहेबांना सोडून गेलेले आहेत, त्यांना परत घेण्याचा अधिकार नाही. आम्ही त्याचा नाकार करणार, आम्ही त्याचा विरोध करणार. पण राहिला प्रश्न दादा आणि मोठे काही ठराविक 3-4 नेते, तो निर्णय पवार साहेबच घेऊ शकतात, कारण त्यांची लेवल ती आहे. पण खाली ज्या लेवलचे आहेत, आमचं सगळ्यांचं मत आहे की जे लोक आज साहेबांबरोबर आहेत त्यांना फर्स्ट प्रेफरन्स मिळणं महत्त्वाचं आहे. आता तुम्ही बोलला की आम्ही त्यांना, जे नेते गेले त्यांना नाकारणार आहेत, तुम्ही शब्द फिरवले. नेते ठराविक जे आहेत, दादा आणि त्यांच्याबरोबरचे 2-3 मोठे नेते, यांचा निर्णय साहेब घेतील. जे दुसरे पदाधिकारी आहेत जिल्हा लेवल, तालुका लेवल, तर त्यांना साफ नाकार आम्ही करणार. आत्तापर्यंत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता कधीच आलेली नाही आहे. रोहित पवारांच्या काळात एक हाती सत्ता येईल का? माझं एकच मत आहे की समजा एक तर रोहित पवार सगळं काय करू शकत नाही. रोहित पवारांबरोबर नाहीतर इतरही जे नवीन नेते असतील त्यांच्याबरोबर रोहित पवार राहून आणि रोहित पवार ते राहून असे बरेच नेते नाहीतर कार्यकर्ते आपल्याला घडवावे लागणार आहेत, जे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तिथं येत्या काळामध्ये करू शकतात. एक व्यक्ती कधीही काय मोठा बदल करू शकत नाही. संघटनेवर जर काम केलं तर उद्याच्या काळामध्ये नक्कीच आपण आपल्या विचाराची एक हाती सत्ता आणू शकतो. पण त्यावेळेस तिथं असणाऱ्या काय आपले
आघाडी आहे का नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. जेव्हा दादा तुम्हाला ईडीची पहिल्यांदा नोटीस आली तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती, आणि दुसरा जेव्हा तुमचं प्रॉपर्टी जप्त झाली तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती ह्या बाबतीत सर्व? जेव्हा पक्ष फुटला आणि पवार साहेबांवर राहण्याची भूमिका घेतली तेव्हाच माझ्या कुटुंबाला मला अंदाज आला होता की याच्या पुढे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कारवाई आमच्यावर होतील. त्यामुळे त्यावेळेसच आमची जी चर्चा झाली, अनेक अडचणी येऊ शकतात, त्या अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागेल, ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली होती. आता जेव्हा पहिल्यांदा माझ्या कंपनीवर ते आले होते ईडीचे, तेव्हा मी भारताच्या बाहेर होतो. मी 2-3 दिवसानंतर येणार होतो. पण ज्या दिवशी कारवाई झाली, लोक कारवाईला घाबरून भारताबाहेर जातात. कारवाई झाल्या दिवशी मी परत भारतात त्याच रात्री आलो होतो. राहिला प्रश्न दुसरा, पोल्युशनची जेव्हा कारवाई झाली होती, वाढदिवस होता, तेव्हा पक्ष नवीन नवीन फुटला होता. आमच्यातले मोठे नेते सरकारमध्ये तिथं सामील झाले होते. त्यावेळेस माझ्याकडे पोल्युशनची कारवाई झाली होती, तेव्हा मी माझ्या वाढदिवसासाठी बाहेर चाललो होतो. करा मी चुकलो नाही हे मला माहिती, त्यामुळे तुम्हाला काय करायचं करा. दुसऱ्यांदा जेव्हा मला कारवाई नाही तर मला बोलवण्यात आलं होतं, तेव्हा ठीक आहे मी येतो. कुटुंबाला सांगितलं की कदाचित प्रश्न विचारतील, नाही तर प्रश्न विचारून आतही घेतील, तुम्ही तयारी ठेवा. भावनिक तर होणारच कुटुंबीय, पण तरी सुद्धा ते तयार आहेत, मी तयार आहे लढायला. कारण का विचारासाठी लढणं तसं सोपं नसतं. आपण ज्यांच्यातून प्रेरणा घेतो, शिवशाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, तर त्यांच्याकडनं जी आपण प्रेरणा घेतो ती प्रेरणा लढायचीच आहे. आणि विचारासाठी लढणं तसंच सोपं नसतं. पळून जाणं मात्र सोपं असतं, पण लढणं अवघड असतं. ईडीची चौकशी झाली त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांदा सर्वच पवार कुटुंबातील काही व्यक्ती त्या ठिकाणी आले होते. मग त्या ठिकाणी एक भावनिक नातं निर्माण करण्याचा हेतू होता का शक्ती प्रदर्शनाचा हेतू होता? जेव्हा तुमची आजी आजारी असेल ना तर आजोबा आजारी असतील, तुम्ही भेटायला का जाता? हो, कशी बाकी नातेवाईकांना दाखवायला का बघा आम्ही भेटायला आलो, काहीतरी भावनिक नातं असं म्हणून येतं ना, तसाच तो विषय होता. आता तुम्ही ईडी जी प्रॉपर्टी जप्त झाली त्यानंतर ना तुम्ही त्या ठिकाणी बारामती ॲग्रोला भेट दिली, तर त्या ठिकाणी जे कामगार आहेत त्यांचं काय प्रतिक्रिया होती या गोष्टीवर? त्यांना अपेक्षित होतं की मी तिथं यावं, आणि मी तिथं गेलो. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय हे जाणून घेणं, याचं ते समजणं, ह्यालाच तर आपण म्हणतो लोकातला व्यक्ती, नाही तर लोकातला कार्यकर्ता नाही नेता. नेमकं काय त्यांचं काय म्हणणं होतं? तिथे दुसरी फॅक्टरी नाही, MIDC नाही, ती फॅक्टरी बंद झाली. तर 500 कामगार, त्यानंतर 600 ट्रान्सपोर्टर, प्रत्येक ट्रान्सपोर्टरकडे कमीत कमी 15 लोक, म्हणजे 7,500 ऊसतोड कामगार, शेतकरी 60-70 हजार, तर 1 लाख लोकांचं नुकसान झालं. मग सरकारला एक तर संधी देता येणार, MIDC आणता येणार, नवीन फॅक्टरी चालू करता येणार, आणि दुसऱ्या बाजूला आहे चांगलं चालणार आहे त्या बंद करतायत. हे लोकांना पटत नव्हतं. म्हणून तिथं मी जेव्हा गेलो तेव्हा स्वतःहून लोक हजारो तिथं आली होती. त्यांचे प्रश्न त्यांना आश्वासित करणं, त्यांच्या कुटुंबाला आश्वासित करणं की ज्याच्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे, ज्याच्यामुळे तुमची मुलं शिकतायत, उद्या जाऊन मोठे होणार आहेत, ते काहीतरी अधिकारी होतील, बिझनेसमॅन होतील, ज्याच्यामुळे तुम्ही ज्या साध्या घरामध्ये राहता ते आता चांगलं घर झालंय. तुम्ही पूर्वी सायकलवर असायचं, आता तुमच्या गाड्या आलेल्या आहेत. तर ती जी वास्तू आहे, ती वस्तू जी आहे, ती कंपनी जी आहे, ती बंद आम्ही पडून देणार नाही, हे आश्वासन तुम्ही तिथं दिलं. 100%. दादा, एका गावासाठी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी बनण्यासाठी, एका जिल्ह्यात जिल्हाधिकारी बनण्यासाठी MPSC किंवा UPSC या परीक्षेचं बंधन असतं किंवा त्या उत्तीर्ण होया असं बंधन असतं. पण राज्य सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्याला किंवा देशाच्या पंतप्रधानांसाठी अशा कोणत्याच परीक्षेचं बंधन का नाही दादा? यावर काय मत? आता समजा एखादी आई खूप शिकली असेल, नाही तर एखादा वडील खूप शिकला असेल, तर त्यांच्या मुलांची अपब्रिंगिंग, नाही तर त्यांना जे काय संस्कृती समजून सांगणं असेल, उद्या दिशा देणं असेल, शिकवणं असेल, हे शिकलेले पालक आणि कमी शिकलेले पालक ह्याच्यात काय फरक आहे का? तुमच्यात जर लॉजिक असेल तर तुम्ही तसं काम करू शकता. तुम्ही वेडच असाल आणि चुकून राजकारणात आला असाल तर तुम्ही लोकांचं वाटोळं करणार. पण तुम्हाला खऱ्या अर्थाने लोकांची जाण असेल, लोकांच्या अडचणीची जाण असेल आणि लॉजिक असेल,
तुम्ही चुका करत नाही. त्यामुळे राजकारणाच्या बाबतीत एक तर कुणीही उभा राहू शकतं, हा त्यांचा संविधानिक हक्क आहे. तो हक्क आपल्याला काढता येणार नाही. आता हे जे विरोधक येणारे BJP ते कदाचित काढूही शकतील. त्यांना काय त्यांच्या म्हणण्यानुसार संविधान फक्त बदलायचं. विश्वास आहे का तसं कशावर काढतील म्हणून? माझं एक सांगतो, माझा BJP भरोसा नाही हे मी हक्काने सांगू शकतो. ते काही करू शकतात. त्यामुळे शिकलंच पाहिजे असं नाही, शिकलं तर चांगलं आहे. विजन असते, काही गोष्टी लगेच कळतात, ग्रास्पिंग पॉवर असते, त्याच्यामुळे फायदाच होतो. पण कोणी राजकारणापासून कमी शिकल्या म्हणून दूर राहू शकत नाही. दादा, हे परीक्षेचा मुद्दा निघला आहे तर आता तलाठीचे जे पद आहेत ते म्हणजे 26 जानेवारीला रुजू करणार होते तलाठी. अजून सुद्धा ते प्रश्न तलाठी एक तर ते व्हावं, पण महत्वाचं काय की तिथं जर भ्रष्टाचार झाला असेल, पेपर फुटला असेल, तिथं पैसे देऊन काही लोक तलाठी होणार असतील, ते कितपत योग्य आहे? तलाठी पैसे देऊन गेल्यानंतर शेतकऱ्याला ते न्याय कसा देतील? 30 लाख खर्च केला असेल ते म्हणते आधी मला वसूल करू दे, मग पुढचं बोलू बघू. नाही तर मग आता एखादा गरीबाचं पोरग त्याला पैसे देता नाही आले असेल तर मग त्याचा नंबर गेला, मग त्याला काय करायचं? अरे बघ, भ्रष्टाचार होणार. आम्ही जेव्हा हा मुद्दा मांडतो तेव्हा आम्हाला असं म्हणतात की तुम्ही सिरियस नाही, नाही तर युवा पिढी सिरियस नाही, आणि आपण चेष्टेत नेतात, तू बच्चा आहे, तू पोपट आहे, तू हे. मग आम्ही प्रश्न मांडतो ते जर चुकीचे असते तर तुम्ही बोला, तुम्ही मांडलेला प्रश्न हा चुकीचा आहे, ते तर कुणी बोलत नाही, पण आमच्यावर टीका करतात. तर हे जे काही गोष्ट आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे, मुद्द्याचं बोललं पाहिजे, आणि महत्त्वाचं काय हे कुठेतरी बोललं पाहिजे. आणि त्याच्यात ते काय करतात की या सगळ्या विषयाकडे दुर्लक्ष करून जातीवाद, धर्मवाद, मग हे कुटुंब कसं, तो नेता कसा, ह्याच्यामध्येच गुंतून ठेवतात. त्यामुळे मेन मुद्दे राहतात बाजूला, नको त्या विषयावर चर्चा होते. धर्माचं काढले, आपण 21व्या शतकात जगत आहे, परंतु अनेक ठिकाणी राजकारणात निवडणुका आल्या की धर्माचा मुद्दा येतो, आणि त्या एरियात मेजॉरिटी बघितली जाते त्या धर्माची, आणि त्याच जातीचा उमेदवार त्या ठिकाणी दिला जातो. असं का झालं? जात आणि धर्म हे आपल्या सर्वांसाठी व्यक्तिगत विषय आहे. मी देवळात जातो, मी पूजा करतो, मी सगळं करतो, पण ते माझे व्यक्तिगत विषय, त्याचं राजकारण करत नाही. जे लोक धर्माचं जातीचं राजकारण करतात ते स्वार्थी असतात. एक तर जातीय राजकारण करणारे लोक जे असतात त्यांना दुसरं काहीच कळत नाही. ते फक्त स्वतःचा विचार नाही तर पार्टीचा विचार करतात, आणि फक्त जातीवर राजकारण केलं म्हणजे सगळं भारी. आणि काही लोक BJP सारखे धर्मावर राजकारण करतात. पण जेव्हा हिंदू धर्माचे पण जर तुम्ही राजकारण करत असाल तर त्या पोरांना नोकरी मिळते का, शिक्षण मिळतंय का, त्यांच्या अडचणी सुटतात का, त्यांना जे काही सरकारी सेवा आहेत त्या वेळेवर मिळतात का, ह्या तरी तुम्ही बघा. आपला धर्म काय सांगतो? सगळ्यांना समान अधिकार द्या, समान संधी द्या, भेदभाव करू नका, माणूस म्हणून बघा. हे संतांनी सांगितलं, आपल्या धर्मालाही सांगितलेलं आहे. मग BJP काय करतं तर भेदभाव करतं. आपण काय करतो तर आपण सगळ्यांना समावेशक घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. दादा, आजकाल नेते आपण जसे कपडे सहज बदलतो तसे नेत्यांचे विचार आणि मतं बदलत आहे, यावर काय मत आहे तुमचं? सगळ्या मतदारांनी ठरवा, नेते बदला, नवीन चेहऱ्यांना संधी द्या. पण नवीन चेहऱ्यांना पुढेच येऊ दिलं जात नाही दादा. अनेक ठिकाणी जेव्हा नवीन चेहरा पुढे लढण्यासाठी येतो त्या ठिकाणी राजकीय दबदबा असणारे नेते जे आहेत ते त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात, त्या ठिकाणी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे. मतदारांचा विश्वास संपादित करा, होऊन जातं सगळे. आणि पार्टी म्हणून आम्ही सुद्धा तशी संधी दिली पाहिजे, त्यामुळे पार्टीने सुद्धा बदललं पाहिजे आणि मतदारांनी सुद्धा बदललं पाहिजे. आणि जे काही नवीन कार्यकर्ते आहेत त्यांनी नेत्याच्या गाडीकडे न बघता आपल्याला सामान्य लोकांसाठी काय करायचं, काय नुसते बंगलेच बांधायचे नाहीत तर काय करायचं हे विचार करून पुढे यायला काय हरकत नाही. लोकांचा विश्वास संपादित केला तर लोक निवडून देतात. नक्कीच निवडून. युवा पिढीने राजकारणात यावं का दादा? 100%. आणि काय यावं? बदल घडवून आणावा. काही युवा पिढी राजकारणात येण्यासाठी फार संवेदनशील आहेत, परंतु ते नेत्यांच्या गाडी मागे किंवा बॅनरवरच ते दिसतात, यावर काय मत आहे? नाही, ह्याच्यात पार्टीला सुद्धा संधी दिली पाहिजे. त्याला एक प्रक्रिया असते. संघटनेवर जर काम केलं तर नवीन नेते होऊ शकतात. संघटनेवर जर एखाद्या पार्टीने काम नाही केलं तर कदाचित नवीन नेते याला अडचण होते. आम्ही सुद्धा बोलत असताना संघटनेवर काम करायलाच पाहिजे, जे आज कमी पडतंय. जर केलं तर नवीन चेहरे येतीलच. माझा विश्वास आहे 2024ला कमीत कमी 30% नवीन चेहरे असतील. 2029ला कमीत कमी 60% नवीन चेहरे. भविष्यात युवकांचे हाल होतील का, किंवा हाल होतील का? हो, किंवा युवकांचे भविष्य अंधारात येईल का दादा? असंच चाललं तर नक्कीच. पण कधीही युवा हे होऊन देणार नाही. युवा काही गोष्टी स्वतःच्या हातात घेतील आणि ते जेव्हा घेतील तेव्हा हाल थांबतील.
पण असंच जर चाललं, असंच जर राजकारण पुढे चाललं गेलं, या खालच्या लेवलला गेलं, तर हाल तर सामान्य लोकांचे सर्वांचे होणार, युवांचे होणार, पालकांचे होणार आणि सगळ्यांचे होणार. दादा, तुम्ही युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक म्हणजे त्यांच्यासाठी लढत आहात तुम्ही, तर त्यांच्यासाठी तुम्ही सत्तेत आल्यानंतर ना काही नियोजन केलंय? असं बोलायला गेलं तर 2 तास लागतील. नाही, आम्हाला एक 5 माझं एक जे गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स असतील त्या शेवटच्या घटकापर्यंत खर्च कुठलाही इतर न लागता पारदर्शक पद्धतीने पोहोचण्यासाठी काम करावं लागेल, जे मी मतदारसंघात करतोय. अडचणी येतात पण तरी त्याच्याच बरोबर आरोग्य व्यवस्थेवर काम करावं लागेल. शिक्षण मोठ्या प्रमाणात बदलण्याची जरूरत आहे. त्याच्याच बरोबर गव्हर्नमेंट शाळा असतील, जिल्हा परिषद पासून सगळ्या, त्याला सक्षमीकरण करण्याची जरूरत आहे. शिक्षकाला इतर कामं देण्यापेक्षा शिक्षणावर लक्ष देण्याची जरूरत आहे. MIDC आणि जे इन्व्हेस्टमेंट आपल्याला द्यायला पाहिजे त्यासाठी एक नवीन पॉलिसी आणण्याची जरूरत आहे. त्याच्याच बरोबर शेतीचं पाणी हे सर्व विभागात जाण्यासाठी जे काही आपल्याला करावं लागणार आहे ते नियोजन तिथं 100% करावं लागेल. शाश्वत शेती आणि जे काही भाव असतात, आता शेवटी बिझनेसमध्ये सुद्धा कांदा घ्यायचा नाही घ्यायचा, व्यवहार करायचा नाही घ्यायचा, याची कंपनी भूमिका घेत असते. दरवर्षी कंपनी तर प्रॉफिट करते, दुसऱ्या ज्या कोणी कमॉडिटी ट्रेडिंगमध्ये असतात, मग सरकारला याचं फोरकास्टिंग का नाही करता येत? मग त्याचा अभ्यास करून फोरकास्टिंग करून एक सिस्टमॅटिक पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर आज महाराष्ट्रामध्ये कांदा किती लागवड झाला, इंटरनॅशनलमध्ये काय स्टेटस आहे, मार्केट पडणार आहे का काय होणार आहे, याचा एक अंदाज घेऊन सरकार म्हणून सुद्धा आपण काही प्रमाणात पुढाकार करू शकतो. म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा न्याय देऊ शकतो. कामगार आहेत त्यांना न्याय द्यावा लागेल. शहरी भागामध्ये जे काही कमी शिकलेले असंघटित कामगार आहेत त्यांना सुद्धा रोजगार हमी योजना आपल्याला काय आणता येईल का, याचा एक विचार करण्याची जरूरत. त्यामुळे समावेशक पद्धतीने काम केलं आणि शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, महिला सबलीकरणापासून पार नोकरी देण्यापर्यंत काम केलं तरच विकास होऊ शकतो, नाही तर नाही होणार. दादा, तुम्ही स्वतःला मुख्यमंत्री म्हणून भविष्यात बघताय का? मी एवढंच आहे की मला अशा लेवलला जायचं आहे की माझा कुठलाही फोन आणि कुठलंही काम हे लगेच झालं पाहिजे. फोन गेला की काम झालं पाहिजे. हो, पण ते स्वहिताचं नाही, स्वहिता लोकांसाठीच. आणि जर तुम्ही भविष्यात सपोज जर तुम्ही मुख्यमंत्री झालात तर आत्ताचे जे रोहित पवार आहेत, जे सर्वसामान्याबरोबर बसतात, जेवतात, त्यांच्याबरोबर गप्पा मारतात, तसेच आम्हाला मुख्यमंत्री झाल्यावर बघायला भेटतील का? मुख्यमंत्री हा मुद्दा माझ्या डोक्यातच नाही आहे. मी एकच तुम्हाला सांगतो, जे कुठलं पद मिळेल ते पद असलं, माझ्या स्वभावामध्ये बदल होणार नाही. पण मी नुसतं गप्पा मारण्यासाठी सुद्धा तिथं त्या पदावर नसणार आहे. मी एवढंच करणार आहे की जे काही शब्द दिले तो पूर्ण करणार, एक व्यासपीठ तयार करणार, लोकांना संधी देण्याचा प्रयत्न करणार आणि अशा काही योजना आणणार आणि धोरणं आणणार, ती धोरणं लोकांपर्यंत गेल्यानंतर रोहित पवारच तिथं आले असं लोकांना वाटेल. दादा, आता 1-1.5 महिन्यापूर्वी पुण्यात पार्थ पवारांची एक भेट झाली, त्या भेटीबद्दल तुमचं काय म्हणणं? त्यांच्याबरोबर असणारे जे काही नेते असतील, त्यांचे कन्सल्टंट असतील, नाहीतर आता मोठ्या कुटुंबातून एक व्यक्ती असतो आणि ते सुद्धा सत्तेत असणाऱ्या एका नेत्याचा मुलगा जेव्हा अशा लोकांकडे जात असतो, नाही नियोजित भेट असते, तेव्हा कुणीतरी त्यांना सांगायला पाहिजे होतं. त्यांना कदाचित मार्गदर्शन त्या बाबतीतलं त्यांच्या कल्पना नव्हतीच, मला माहित नाही. अवॉइड करावं, नेत्यांनी सुद्धा अवॉइड करावं. नेते सुद्धा फोटो काढतात गुंडांबरोबर, रील काढले जातात. तुम्ही आत्ताच युवा संघर्ष यात्रा झाली, असे युवकांचे कोणते मेजर प्रश्न आहेत ते सोडवताना खूप पुढे त्रास होईल, किंवा आत्तापर्यंत तुम्ही जे युवा संघर्ष यात्रेत प्रश्न निर्माण झालेत आणि ते तुम्ही आत्तापर्यंत काही प्रश्न मार्गी लावल्यात का, त्याबद्दल? मेजॉरिटी प्रश्नांवर आपण चर्चा केलेली आहे. सरकारला त्याच्यावर काम करायला सुद्धा आपण भाग पाडलेला आहे. पण या सरकारला सोल्युशन नाही काढायचं, त्यांना फक्त टाइमपास करायचं आहे. म्हणतात ना, जर सोल्युशन नसेल तर कन्फ्यूज करायचं, असं सगळं त्यांचं लोकांचं या सरकारचं चाललेलं आहे. पण बहुतांच्या विषयावर काम सुरू केलंय, पण ते मार्गी लागेल असं नाही. आम्हालाच हातात घेऊन ते सत्ता आणून मार्गी लावा. अजून सुद्धा तुमचा MIDCचा सुद्धा प्रश्न मार्गी, माझा व्यक्तिगत राजकारणाचा विषय आहे, तो लागेल लवकर, कोर्टात गेलो. हो. बारामतीमध्ये आत्ताच नमो रोजगार मेळावा झाला, त्यामध्ये बारामती तुमचा बालेकिल्ला असताना त्या ठिकाणी साहेबांना आणि तुम्हाला सुद्धा आमंत्रित केलं नाही? मला करण्याचं कारण नव्हतं, मी तिथला लोकप्रतिनिधी नाही आहे. सुप्रियाताई साहेबांना करणं हे महत्वाचं आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून प्रोटोकॉल प्रमाणे महत्वाचं असं मी म्हणणार नाही. ती जी संस्था आहे विद्याप्रतिष्ठान ती सुरूच पवार साहेबांनी केली. पवार साहेबच तिथं अध्यक्ष आहेत. अध्यक्षांना तुम्ही बोलवत नसता तर कसला प्रोटोकॉल. आणि मग पवार साहेबांनी तिथं फक्त इच्छा व्यक्त केली, तुम्हाला मला बोलवायचं नसेल तरी मला तिथं जाऊन ऐकायचं तुम्ही काय करताय. पण महत्वाचं काय की ते जे काय झालं, लोकांनी प्रतिसाद साहेबांना दिला, बाकीचा कोणा दिला नाही, तो मुद्दा सेकंडरी आहे. पहिला मुद्दा आहे की एवढं करून सुद्धा लोकांना तिथं नोकऱ्या नाही लागल्या नाहीत. दादा, पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं, परंतु त्या ठिकाणी त्यांनी नकार दिला. तो त्यांचा विषय आहे. त्यांना कदाचित शिरूरला जायचं होतं आणि तिथे एक छोटंसं गेस्ट हाऊस आहे, त्या गेस्ट हाऊसमध्ये जेवण करणं जास्त योग्य वाटलं. पण साहेबांबरोबर कदाचित त्यांना अडचण होते, कारण का कधी कधी कसं असतं की एखाद्या मोठ्या व्यक्तीला फेस करायला आपण लाजतो, घाबरवतो. तर या तिघांना तीच परिस्थिती असेल, पण कदाचित मोठी लोक आहेत, पदाधिकारी आहेत, व्यस्त असावेत. जर दादा आमच्या या करणकट्टाच्या माध्यमातून जर माफी मागायची असेल तर कोणाची मागताल, आणि सल्ला द्यायचा असेल तर कोणाला देताल? कुटुंबाची माफी मागेल की त्यांना मला जास्त वेळ देता येत नाही. ज्या काही त्यांच्या अपेक्षा आहेत वेळेच्या, मी तिथं असण्याच्या, जर कुणी आजारी पडलं तर तिथं सातत्याने थांबायच्या, त्या मला जमत नाहीत. आणि ही जी काही कारवाई आता कुटुंबावर सुरू आहे, कंपनीवर सुरू आहे, त्यामुळे कुटुंबाला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो, कर्मचाऱ्यांना होतो. तर या सगळ्यांची मी माफी तिथं मागेल. आणि सल्ला मी सगळ्याच राज्यकर्त्यांना, राजकारणात असणाऱ्या लोकांना सल्ला देईल, त्याला विनंती करेल की राजकारण फारच खालच्या लेवलला गेलेलं आहे 2014 पासून. तर त्या लेवलला गेल्यानंतर सामान्य लोकांचं हित त्याच्यामध्ये कधी नसतं. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की आपण वाद करू, जर आपण विरोधामध्ये असू, आपण डिबेट करू, आपण चर्चा करू, पण चर्चा डिबेट कशावर झालं पाहिजे की नवीन पॉलिसीवर झालं पाहिजे. चर्चा लोकांच्या हिताची झाली पाहिजे. कोण कुठं बसतं, कोण काय असतं, कोणाचे काय आहेत, या व्यक्तिगत विषयावर चर्चा न होता लोकांच्या विषयावर व्हावं. आणि कृपा करून मुद्द्याचं बोलूया. दादा, तुम्ही एक व्यावसायिक सुद्धा आहात आणि राजकारणी सुद्धा आहात. जर युवकांनी तुम्हाला विचारलं, म्हणजे की युवकांसाठी तुम्ही कोणतं क्षेत्र सुचवाल की तुम्ही या क्षेत्रात, या दोन्हीपैकी एका क्षेत्रात? नाही, मी सुचवू शकत नाही, त्यांचा व्यक्तिगत विषय असतो. पण जेव्हा आपण राजकारणात असतो, नाही तर आपण उद्या जाऊन सत्तेत जेव्हा जाऊ तेव्हा संधी देण्याचं काम करेल, करिअर गायडन्सचं काम करेल. करिअर गायडन्स हे 7वी पासूनच सुरू झालं पाहिजे. 7वी 8वी 9वी पर्यंत मुला मुलींना कळलं पाहिजे उद्या जाऊन आपल्याला काय करायचं. कला क्षेत्रामध्ये काय ऑप्शन्स आहेत, आर्ट्समध्ये काय ऑप्शन्स आहेत, सायन्समध्ये काय ऑप्शन्स आहेत, त्याच्याबरोबर इंजिनिअरिंग करायचं नाही करायचं असेल तर कुठलं करायचं, स्पेशलाइज एज्युकेशन कुठलं आहे का. तर हे करिअर गायडन्स सरकारकडनं हे आपलं सुरू करावं लागेल. आणि मग उद्या जाऊन ते स्वतः निर्णय घेतील इकडं जायचं का इकडं जायचं. आणि जेव्हा स्वतः निर्णय घेतील तेव्हा कुणी आळस करणार नाही, कुणीही आई वडिलांवर ढकलणार नाही. सगळे म्हणतील नाही आम्हाला हेच करायचं, मोठं व्हायचं.